न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेस निवडणूक येतात त्यावेळेस अनेक लोकांचे पक्षप्रवेश होत असतात. कोण पार्टी सोडून जातं, कोण नवीन पक्षप्रवेश करतं. त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पूर्व भागाचे जे काही नेते आहेत कल्याणबाप्पा पाटील त्यांचा परिचारक गटामध्ये या ठिकाणी प्रवेश झालाय. पूर्वाश्रमीचेच असणारे परिचारकांचे समर्थक असणारे कल्याणबाप्पा पाटील पाठीमागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये काही वैचारिक मतभेद झाले असतील, काही कारण असतील, त्या निमित्तानं ते परिचारक कुटुंबियांपासून दूर गेले होते. मात्र आज त्यांचा प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्याणबाप्पा पाटील आणि बाप्पांचे पुतणे असलेले रमाकांत नाना पाटील जे युवक नेते म्हणून त्या पूर्व भागातले त्यांची ओळख आहे, त्यांचा पक्षप्रवेश पांडुरंग परिवारात झाला आहे. एकंदरीत या सगळ्या घडामोडीमध्ये नेमकी काय घडामोडी घडल्या, पुढचे आश्वासन काय आहेत का, पक्षी भूमिका काय असणार, काय नवीन जबाबदारी का, त्या संदर्भात आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी युवा नेते रमाकांत नाना पाटील आपल्यासमोर. नाना, आपलं स्वागत आहे. खरं तर 10 वर्षाच्या कालावधीनंतर पांडुरंग परिवारामध्ये पुन्हा स्वगृही आलात. पहिली प्रतिक्रिया काय नेमकी? पूर्वीच्या नेते मंडळी सोबत 40 वर्ष लहानपणापासून मी काम केलेलं आहे. समाधानच वाटतंय. परत त्याच ठिकाणी आलो. जुनी मित्र कंपनी, जुना परिवार, लहानपणापासून परिचारक कुटुंबाबरोबर आमचा संबंध आहे. थोडं वैचारिक मतभेद झालं त्या काळात. एक 10-11 वर्ष आम्ही लांब राहिलो. खरं तर पूर्व भागातून येतं म्हणलं की फक्त स्वर्गीय मोठे मालक असतील, त्यावेळेस फक्त अण्णा पाटील हे नाव म्हणले की पूर्व भागातलं काम त्या ठिकाणी चालायचं. तो काळ तुम्ही जवळून पाहिला आहे, स्वर्गीय पंतांचा आणि बाप्पांच्या काळातला. तो कार्यकाळ कसा आढावा सांगताल, काय सांगताल त्या काळातलं बाप्पांचं राजकारण आणि स्वर्गीय पंतांचं राजकारण? पूर्ण त्या भागातला सगळे निर्णय घ्यायचं म्हटलं तर बाप्पाच्या माध्यमातून मोठं मालक घ्यायचं आणि पूर्ण विश्वास होता मोठ्या मालकाचा. आणि त्या भागातलं सगळे निर्णय असेल, कुणाचं तिकीट असेल, कारखान्याचा निर्णय असेल, सगळं बाप्पा या माध्यमातूनच व्हायचं. आणि मोठ्या मालकाने तेवढा विश्वास पण ठेवला होता. थोडंसं काय गैरसमज राजकीय झालं, त्यात शेवटच्या टप्प्यात शेवटच्या क्षणी आम्ही त्याच्यासोबत राहिलो नाही. हे जी खंत आहे, त्याची खंत आहे सगळ्या. आता नंतरचा 10 वर्षाचा काळ कशा पद्धतीने गेला? 10 वर्ष काय, थोडे दिवस आम्ही भीमा परिवार म्हणून काम केलं. परत नानांसोबत, भालकी नानांसोबत काही दिवस काम केलं. आणि नंतर यशवंत तात्या माने आमदार साहेब मोहोळचे, ते आमदार म्हणून विधानसभेवर गेल्यानंतर त्यांच्यासोबतच आम्ही आता त्यांच्या नेतृत्व त्यांच्यासोबतच काम करतोय. म्हणजे आज पक्षप्रवेश करत असताना तात्यासोबत होतेच, तात्या उपस्थित होते. बरं, एकंदरीतच आता पूर्वग्रही आल्यानंतर जुने ऋणानुबंध असतील, त्या संदर्भात काय भूमिका असणार? आता उद्या योग असलेल्या जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कसा परिणाम त्याच्यावरती होतो काय? जे आता पक्षीय लेवलचं आहे, जी पक्षानं तिकीट दिलं कोणाला, त्याचं पक्षाचं पार्टीचं व्यवस्थित काम करणे. आणि आमच्याकडे एकदा शब्द दिला की शब्द अंतिम असतो. परत त्यात काय बदल? बाप्पांचं राजकारण त्या पद्धतीने खूप वेगळं आहे. हा, एखाद्याला एक तर शब्द देत नाही. तर आता दिला, त्या पार्टीचं काम करायचंय. मला जे जेवढं आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीनं काम करत राहायचं. तर नेमकं हे सगळं घडवून कोणी आणलं? नेमकं मध्यस्थी कशी झाली काय? मध्यस्थी काय, यशवंत तात्या माने आहेत यात. परत बरेच भागातली सगळ्याच गावची पुढे आहेत, नेते मंडळी आहेत, परिचारक गटाचे आहेत. त्यांची सगळ्याची इच्छा होती की बाप्पांनी सोबत यावं. त्यांच्या इच्छेमुळे सगळ्याच्या आम्ही ठीक आहे म्हणलं. बाप्पांचा स्वभाव पाहायला गेलं तर एक तडकाफडकी बोलणं, स्पष्ट वक्तेपणा आहे. बाप्पांचा स्वभाव प्रशांत मालकांशी आता मिळतं जुळतं काय? कारण दोघांचा स्वभाव बऱ्यापैकी एकच आहे. प्रशांत काय मालकांचा अडचण येणार नाही दोघांचा स्वभाव जरी कारण मोठे मालक त्या पद्धतीने समजून बऱ्यापैकी घ्यायचे. बाप्पा आता एवढं 40 वर्ष राहिले तिथे एक जाग्याला, त्यामुळे एखादा जरी निर्णय असला तरी एकमेकाचा ऐकाय तरी विचारपूस होईल, त्यातनं मार्ग निघणार. काय तसं काही अडचण नाही. आजचा पक्षप्रवेश अचानक पद्धतीने झाला की काय थोडा मोठा कार्यक्रम जंगी असं काय नाही? घ्यायचा आहे कार्यक्रम. 1-2-3 दिवसानंतर गावातच मिटिंग लावून मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? सगळे कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच ही निर्णय घेतला, आपण वैयक्तिक घेतलेला नाही. आमची मीटिंग झाली मागच्या 5-6 दिवसाखाली सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याची, त्यांना विचारात घेऊनच हे झालं. हे सगळं होत असताना काही शब्द घेतला, एखादा उमेदवार द्यायचा काय? आम्ही तर राजकीय शब्दच घेत, अपेक्षा पण नाही काय किंवा ही द्यावं ती पद द्यावं असं काय विषय.
खऱ्या अर्थानं पांडुरंग परिवाराची पूर्व भागात पुन्हा एकदा ताकद वाढली असं म्हणायला काय हरकत काय? आम्ही आमचं काम करत राहणार, ताकद ऑटोमॅटिक वाढलंच, पहिलीच आहे त्यात थोडी भर पडेल आणखीन कारण आमच्या. ज्यावेळेस सुस्थित सभा झाली त्यावेळेस परिचारकांनी खंत बोलून दाखवली होती पाठीमागच्या पंचायत समितीला, ज्यावेळेस तिथले जे मोहिते म्हणून उमेदवार होते हा. त्या अवघ्या 42 मतांनी ते पराभूत झाले होते आणि पुळूस गावानं लीड दिलं हा. नव्हतं. त्याच सभेमध्ये सांगितलं की आपल्याला ती ताकद पुन्हा मिळवायची आहे. मग खरं तर ते बेरजेचं राजकारण घेत मग बाप्पाची ताकद पुन्हा इकडे वापरून तो गोपाळपूर गटामध्ये ताकद निर्माण करत पुळूस गणाकडे वर्चस्व निर्माण करणं हा प्रयत्न असेल. असेल तसं बी म्हणता येईल, काय अडचण नाही. म्हणजे ती ताकद पुन्हा परिचारक कुटुंबाला मिळणार आहे. पुढची कामाची दिशा कशी असेल आता? जो आता पक्ष, पार्टी, नेते जे निर्णय सांगतील त्या पद्धतीने आपण काम करणार. तर आपण नेत्याच्या जे निर्णय आहे त्या नेते निर्णयावर आपण काम करतो. यशवंत तात्या असतील त्यांचा जे निर्णय आहे, मालक असतील त्यांचा निर्णय, त्या निर्णयासोबत आपण त्या विचारानं राहणार काय. आणि पांडुरंग परिवार आणि एकत्र भाजप पक्ष म्हणून पुढे वाढवायला तिथं मजा नाही. तर हे होते युवा नेते रमाकांत पाटील. खर तर ही पहिली प्रतिक्रिया होती. यानंतर पण आपण पप्पांशीच खरं तर संवाद या ठिकाणी साधणार तुर्तास तरी आपण या ठिकाणी थांबूया आणि एकंदरीतच पांडुरंग परिवारामध्ये पूर्वाश्रमीचेच असणारे हे बाप्पा पाटील यांचं कुटुंबीय हे पाटील कुटुंबीय पुन्हा पांडुरंग परिवाराकडे आलं, त्यामुळे त्यांची ताकद आता कितपत वाढणार आहे, त्याचा पक्षाला कसा फायदा होणार आहे ते पुढच्या योग घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं ते खूप आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सावतासह बालाजी फुगारे, पर्वतन न्यूज, पंढरपूर.